नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आता इथे एक वाटी मी पीठ घेतलं आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी असा रवा घेतला, मीठ, हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी टाकायचं, पाणी टाकून छान मिक्स करायचं, कारण याच्यात गिठोया नाही राहिल्या पाहिजे. आणि जे पीठ घेतलंय ना, ते पीठ मी कसं घेतलं माहिती आहे का? गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा वाटी आणि अर्धा वाटी बेसन पीठ, असं दोन्ही मिळून एक वाटीभर पीठ घेतलंय बरं का. आणि रवा तर बघितला ना तुम्ही, अर्ध्या वाटीपेक्षा असा कमी रवा घेतला आणि छान याला मिक्स करायचं. अजिबात गिठोया नाही राहिल्या पाहिजे. व्यवस्थित बघा, ह्या पद्धतीने ना याला मिक्स करा. आपल्याला हे थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आणि आता झाकण ठेवून थोडं रेस्टला ठेवा. लगेच एक साईडला पॅन ठेवायचा आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि एक कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि व्यवस्थित याला आहे ना तेलामध्ये छान परतून घ्यायचं. एक टोमॅटो आणि गाजर किसून टाकलंय मी, कारण की ना एकदम आपल्या ना घरातल्या घरात असं म्हणजे काही नसेल ना, नाश्त्याला बघा कधी कधी घरात काय नसतं, मग आपल्याला सुचत नाही काय करावं काय करावं. आणि घरात जर आपले गोळ्या औषधं खाणारी माणसं असेल तर त्यांना थोडंफार नाश्ता द्यावाच लागतो, तरच ती पण गोळ्या औषधं घेणार ना. मग त्या टायमात काही नसलं की पटकन असं घरातल्या घरात पीठ तर असतंच. मस्त असं गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडासा रवा घ्यायचे आणि मस्त धिरडे बनवायचे पौष्टिक. बघ आता हे छान ना असं मी ते परतून घेतलं आणि पीठ पण आपलं छान हे झालंय, भिजलं बघा. रवा मस्त भिजतो ना, असं फुगून येतो जरा पीठ. आणि आता हे सगळे ना याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि मस्त असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे आपले होणारे. घरातले लहान मुलं तर मोठे सगळे आवडीने खाणारे, एवढे जास्त चविष्ट लागतात, खूप जास्त टेस्टी लागतात. इथे कोथिंबीर आणि कढीपत्त्याची 2-3 पानं असं मस्त कापून टाकायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. सगळं छान मिक्स करा. आणि आता लगेच एक साईडला तवा ठेवायचा. बघा ह्या पद्धतीने मिक्स करायचं. रवा मस्त फुगून येतो त्याच्यामध्ये. आणि थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती आणि असे धिरडे पातळ टाकून द्यायचे मस्त. मग तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत, दहीसोबत, जसं आवडेल तसं खा. आणि नाही कशासोबत खाल्लं तुम्ही, असे पण खाल्ले ना तरी पण खूप जास्त टेस्टी लागतात बरं का, खूप जास्त चविष्ट लागतात. तुम्हाला जर माहीत नसेल ना, नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि किती छान लागले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता परत इथे मी त्याच पद्धतीने सगळे मस्त करून घेतले धिरडे आणि घरात सगळ्यांनी एन्जॉय केले. तुम्ही सुद्धा असे ट्राय करा, माहीत नसेल तर करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. खूप जास्त टेस्टी लागतात आणि किती सॉफ्ट झाले बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नाश्ता करायला या. बाय.